मराठा सर्वेक्षणासंदर्भात 7 दिवसात काम पूर्ण करा असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारकडून मागासवर्ग आयोगाला दिले गेले। 7 दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्यासंदर्भात सरकारने जीआर काढलेला आहे। सर्वेक्षणासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे। सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूट सॉफ्टवेअर तयार करणार आहे। सर्वेक्षणासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे अशी सुद्धा माहिती हाती येते आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, कुठपर्यंत हे काम आलेलं आहे मागासवर्ग आयोगाचं, ज्यामुळे थेट राज्य सरकारला अशा पद्धतीने निर्देश काढावे लागले? हाच मोठा प्रश्न आहे आणि गंभीर गोष्ट अशी आहे की जे कंपनी गोखले इन्स्टिट्यूट सॉफ्टवेअर तयार करणार आहे, ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्वेक्षण होणार आहे, ते सॉफ्टवेअर अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही। अशा परिस्थितीत अगदी 7 दिवसांच्या आत जे मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना अर्थात आदेश, शासन निर्णय तसा जो सरकारनं काढलेला आहे, त्यामुळे नवा प्रश्न, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण इतक्या महत्वाच्या विषयात फक्त 7 दिवसांचा अवधी, जेव्हा की अशा कामासाठीचं सॉफ्टवेअरच तयार नाही, त्याचं काम पूर्ण झालेलं नाही, तर हे सर्वेक्षण कसं केलं जाईल याच्यासाठीचे निकष निश्चित केले अशा पद्धतीचा राज्य मागासवर्ग आयोगाकडून सातत्यानं सांगितलं जातं। पण त्याची प्रश्नावली, त्याचे निकष जाहीरपणे त्याची कुठलीही स्पष्टता दिली जात नाही। त्यामुळे एक नवा वाद या निमित्ताने निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। या 7 दिवसांच्या जीआर साठी आता आक्षेप नोंदवले जाऊ लागलेले आहेत। मनसेनं याबाबत कालच राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र लिहिलेलं होतं। पाहावं लागणार आहे येत्या 7 दिवसात हे सर्वेक्षण कोणत्या गोष्टींच्या आधारे पूर्ण केलं जात आहे। खरंच यातून काही हाती लागते का पुन्हा नव्यानं दुसऱ्या सर्वेक्षणाची मागणी केली जाते? जी ज्ञानेश्वर, जर राज्य सरकारनं आदेश काढूनही मागासवर्ग आयोगाकडे गोखले इन्स्टिट्यूटचं जर सॉफ्टवेअरच तयार नसेल, तर तशा पद्धतीचं कुठलं उत्तर किंवा वेळ वाढवून देण्याची मागणी कुठली केली गेली आहे आयोगाकडून? कारण आयोग हे सध्या पूर्णपणे सरकारच्या सूचनांप्रमाणे काम करते। आयोगाच्या वतीनं जे काम करणं अपेक्षित आहे ते काम पूर्ण झालेलं आहे। मात्र गोखले इन्स्टिट्यूटनं जे सॉफ्टवेअर तयार करून देणं अपेक्षित आहे ते सॉफ्टवेअर अजूनही तयार झालेलं नाही। बघावं लागणार आहे गोखले इन्स्टिट्यूट या सगळ्या संदर्भानं काही अजूनही सातत्यानं इन्स्टिट्यूट कडे आपण संपर्क साधला, उत्तर मागण्याचा प्रयत्न केला, पण कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही। बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। वेळोवेळी पुढचे अपडेट्स घेऊच। मराठा सर्वेक्षणासंदर्भात म्हणून 7 दिवसात काम पूर्ण करणार असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला दिलेत। पण ज्या सॉफ्टवेअरद्वारे हे काम करायचं आहे ते सॉफ्टवेअर अजूनही तयार नाहीये, त्यामुळे काम कशा पद्धतीनं होणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय। आणि 7 दिवसात पुन्हा काम पूर्ण करायचं असेल तर त्या वेळेची मर्यादा सुद्धा पाळली जाते का, हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल।